गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या पाठाचा आपला आता शेवटचा भाग चालू आहे. आपण या पाठामध्ये पहिला मुद्दा पाहिला की 1935चा कायदा कसा झाला होता. राज्य मिळणार, स्वतंत्र मिळणार होतं पण मिळालं नाही. नंतर आपण पाहिलं की प्रांतिक मंत्रिमंडळाची स्थापना झाली होती 1937ला. प्रांतिक मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आपण तेही पाहिलं की या प्रांतिक मंत्रिमंडळाने आपल्या राष्ट्रीय सभेच्या मागण्या मान्य न केल्यामुळे इंग्रजांनी त्यांना राजीनामे द्यावे लागले होते. क्रिप्स योजना पाहिली होती. छोडे भारत ठराव संमत झाला होता. नंतर तो प्रत्यक्षात अंमलात आला गवालिया टँक मैदानावर, जेव्हा मौलाना अबुल कलाम आझाद हे अध्यक्ष होते. नंतर मग त्या ठिकाणी छोडो भारत चळवळीला सुरुवात झाली. पण छोडो भारत चळवळ ही इंग्रजांनी दडपून टाकली. ते का दडपून टाकली, कशी दडपून टाकली ते पाहिलं. मग छोडो भारत चळवळ इंग्रजांनी दडपण्यासाठी सगळ्यात अगोदर तिथल्या नेत्यांना अटक केली, पण गोळीबार केला, लाठीमार केला. पण ते गोळीबाराला लाठीमाराला तिथले लोक घाबरत नव्हते. त्यांनी त्यांच्यावर हल्ले केले, म्हणजे दडपण्याचा खूप प्रयत्न केला. पण छोडो भारत चळवळ ही दडपली गेली नाही, हे अखंडपणे चालू राहिली. नंतर वैयक्तिक सत्याग्रह थोडक्यात पाहिला. बालवीरांची कथा पाहिली आपण, ज्याच्यामध्ये शिरीष कुमारचं कार्य पाहिलं. नंदुरबार येथील एक विद्यार्थी होता, आत्माहुती दिली होती त्यांनी आपल्या देशासाठी. नंतर एक भूमिगत चळवळ, त्याच्यामध्ये मग यशवंतराव चव्हाण, उषा मेहता, वसंतदादा पाटील, जयप्रकाश नारायण अशी भरपूर लोकांची माहिती पाहिली. की ती भूमिगत चळवळ म्हणजे काय की इंग्रजांनी तयार केलेले काही रस्ते असतील, पूल असतील, यांची मोडतोड करायचे. रेल्वे रोड असतील यांची मोडतोड करायचे. नंतर टेलिफोनचा तारा तोडायचे आणि नंतर भूमिगत होऊन जायचे, लपून जायचे, म्हणजे इंग्रजांच्या हाती सापडायचे नाही. एवढंच नाही तर मग त्यांनी काही संघटना स्थापन केल्या होत्या. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, कर्ज त्या ठिकाणी भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता नावाची संघटना स्थापन केली होती. जनरल अवारी यांनी लाल सेना नावाची संघटना स्थापन केली होती. उषा मेहता आणि विठ्ठल चौरी यांनी एक स्वतःचं गुप्त प्रेक्षेपण केंद्र मुंबईला स्थापन केलं होतं. रेडिओ आझाद रेडिओ नाव दिलं होतं. त्याच्यावरनं भाषणं वगैरे दिली जायची, म्हणजे भारतीय लोकांना प्रेरणा मिळेल असं त्या गोष्टी त्या ठिकाणी गुप्त प्रेक्षेपण केंद्रावर केल्या जायच्या. नंतर प्रति सरकारांची स्थापना पाहिली आपण की इंग्रजांच्या सरकाराला हाकलून द्यायचं आणि त्या सरकाराला हाकलून देऊन आपल्या भारतीय लोकांचं स्वतःचं सरकार स्थापन करायचं. त्याला प्रति सरकार म्हणतात. मग जसं मिदनापूर असेल, बलिया, आझमगड असेल, भागलपूर, पूर्णिया असेल, या ठिकाणी जसं प्रति सरकारांची स्थापना झाली, तसं सातारा या ठिकाणी आपल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकाराची स्थापना केली होती. आणि हे प्रति सरकारांनी जी काही कामं केली त्याच्यामध्ये शिक्षेपासून असतील, म्हणजे लोकांना जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा असो की कर्ज जमा करावा असो, पण हे सगळे लोकांना आवडायचे, कारण की त्यांनी खूप चांगली कामं केली. दारूबंदीचं काम आहे, जातीभेद निर्मूलन केलेलं आहे, सावकारशाहीला विरोध केलेला आहे. अशा चांगल्या कारणामुळे ते जनतेचे प्रेरणास्थान ठरले. हे कारणे त्यामध्ये येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत माहिती पाहिली होती. आता आपल्याला पुढचा महत्व बघायचा आहे, चले जाव चळवळीचं महत्व. की चले जाव चळवळीला आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये, आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये खूप महत्व आहे. सगळ्यात मोठी चळवळ आहे आणि शक्यतोवर या चळवळीमुळे भारताला पुढे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग अशा चले जाव चळवळीचं महत्व पाहू आपण काय आहे. तर हे जे चळवळ झालं, हे जे आंदोलन झालं, हे देशव्यापी आंदोलन झालं, म्हणजे सगळ्या देशामध्ये झालं. जवळजवळ सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, स्त्री, पुरुष, म्हातारे, अबालवृद्ध किंवा आपण लहान बालकं, ती जसं शिरीष कुमारची गोष्ट पाहिली, सगळ्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. हे देशव्यापी असं आंदोलन होतं. त्याचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला होता, घरादारांचा त्याग केला होता. खूप लोक मेली पण होती. असीम त्याग केला होता त्यांनी आपल्या या स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीमध्ये, चले जाव चळवळीमध्ये. आंदोलकांची संख्या एवढी जबरदस्त होती की त्यांना देशामधले तुरुंग अपूर्ण पडत होतं, की आंदोलकांना तुरुंगात टाकायचे, पण ती तुरुंग कमी पडत होती. एवढी प्रचंड संख्येच्या साह्याने हे मोठं आंदोलन झालेलं आहे, खूप मोठं आंदोलन. आणि ह्या आंदोलकांना प्रेरणा मिळावी यासाठी अनेक लोकांनी काही स्वतंत्र गीत, राष्ट्रभक्तीपर गीत गायलेले आहेत. या आंदोलकांच्या मनामध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी की त्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत, जसं की साने गुरुजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काही राष्ट्रभक्तीपर गीत त्या ठिकाणी गायलेले आहेत. आणि राष्ट्रभक्तीपर गीत मधून लोकांना मग प्रेरणा मिळायची, उत्साह मिळायचा. असं हे जे आंदोलन झालं होतं, हे आंदोलन 1942 मध्ये झालं होतं. हे देशव्यापी आंदोलन होतं, हे खूप मोठं आंदोलन होतं. हे आंदोलन ऑगस्ट महिन्यामध्ये झालं, म्हणून या आंदोलनाला दुसरं नाव आहे ऑगस्ट क्रांती. हे रिकामी जागा विचारली जातं, ऑगस्ट क्रांती. तर 1942च्या आंदोलनाला नाव आहे ऑगस्ट क्रांती, कारण की शक्यतो 7 ऑगस्टला अधिवेशन झालं, 8 ऑगस्टला मंजूर झालं आणि मग खूप घटना झाल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये, म्हणून याला ऑगस्ट क्रांती असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे चले जाव आंदोलन होतं.
म्हणजे आपले दोन भाग संपले या ठिकाणी. एक होतं छोडो भारत आंदोलन आणि दुसरं होतं भूमिगत चळवळ, की भूमिगत चळवळीच्या लोकांनी काय काय केलं. आता आपल्याला बघायचं आहे शेवटचा या भागातला मुद्दा, तो म्हणजे आझाद हिंद सेना. पण आझाद हिंद सेनेमध्ये पण भरपूर मुद्दे आहेत. आझाद हिंद सेना असेल, आझाद हिंद सेनेची स्थापना असेल, आझाद हिंद सेनेने काय काय पराक्रम केले ते आपल्याला बघायचे आहेत. पहिला आता मुद्दा आहे आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना बघू. आझाद हिंद सेना. परंतु आझाद हिंद सेना, आपण मागेच एक मुद्दा आला होता क्रिप्स योजनेच्या वेळेस, की भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जपानचं सैन्य आलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस, आणि मग ते घाबरून मग त्यांनी भारतामध्ये क्रिप्सला पाठवलं आणि क्रिप्स योजना आखली. मग हे दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केला. अभूतपूर्व प्रयत्न केला म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतामधल्या इंग्रजी सैनिकांवर आक्रमण करण्यासाठी आपलं एक सैन्य पाठवलं. ते सैन्य होतं आझाद हिंद सेनेचं सैन्य. आपण त्यावेळेस म्हटलं होतं की जपानने एक सैन्य पाठवलं, पण ते जपानचं सैन्य नव्हतं, ते सुभाषचंद्र बोस यांचं सैन्य होतं आणि त्याचं नाव होतं आझाद हिंद सेना. आणि ही आझाद हिंद सेनेला जपानने मदत केली म्हणून त्यावेळेस असं नाव आलं होतं की जपानचं सैन्य भारताच्या पूर्व किनारपट्टीवर येऊन पोचलं, परंतु ते सैन्य होतं आझाद हिंद सेना. मग हे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली, काय केली, किंवा त्याचं नेतृत्व कोणी केलं, ही माहिती अभ्यासण्यापूर्वी आझाद हिंद सेनेचा जो पराक्रमी व्यक्ती होता तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. या नेताजी सुभाषचंद्र बोसांविषयी आपण थोडक्यात माहिती पहिले पाहू, मग आझाद हिंद सेनेची माहिती पाहू की नेताजी सुभाषचंद्र बोस नेमके कोण होते. नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हे अतिशय राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व, राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते. आपण पाहतो की राष्ट्रीय सभेचे प्रत्येक वर्षी अधिवेशन व्हायचे, प्रत्येक वर्षी अधिवेशनाचे अध्यक्ष वेगवेगळे असायचे. तर राष्ट्रीय सभेचे दोनदा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचे दोनदा अध्यक्षपद भूषवलेले आहे, दोनदा अध्यक्ष झालेले आहेत. परंतु हे अतिशय धडाडीचं नेतृत्व होतं, तरुण व्यक्तिमत्व होतं, म्हणून राष्ट्रीय सभेच्या काही नेत्यांसोबत त्यांचं कधीच जमत नव्हतं. जे लोक शांततेचा, अहिंसेच्या मार्गाचा वापर करायचे, की आपण इंग्रजांना अहिंसेच्या मार्गाने आपलं स्वातंत्र्य मागू किंवा शांततेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य मागू, यांना विरोध करणारं असं व्यक्तिमत्व होतं नेताजी सुभाष. हे धडाडीचं नेतृत्व होतं. दोनदा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झालेले होते, परंतु त्यांना राजीनामा पण द्यावा लागलेला आहे का ते पण पाहू. त्यांचं असं म्हणणं होतं की दुसरं महायुद्ध चालू आहे 1939 ते 45 मध्ये. या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड गुंतलेला आहे, मग आपण त्याच्या संधीचा फायदा घ्यायचा. की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड गुंतलेला आहे तर इंग्लंडला मदत करायची नाही, तर इंग्लंडला आपण विरोध करायचा, त्याचा संधीचा फायदा घ्यायचा. आपण काय करायचं की दुसऱ्या महायुद्धात इंग्लंड गुंतलेला आहे त्याचा आपण संधीचा फायदा घ्यायचा आणि इंग्रजांविरुद्ध तीव्र आंदोलन करायचं. म्हणजेच काय होईल की इंग्रज तिकडे गुंतलेले असतील, ते आपल्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, मग आपल्याला स्वातंत्र्य मिळून जाईल, असा त्यांचा प्लॅन होता. की दुसऱ्या महायुद्धात इंग्रज गुंतलेले आहेत त्याचा आपण संधीचा फायदा घ्यायचा आणि इंग्रजांविरुद्ध आंदोलन करायचं, त्या आंदोलनामुळे आपल्याला. मग या आंदोलनाच्या वेळेस आपण इंग्रजांच्या शत्रूंची मदत घ्यायची वाटल्यास, उदाहरणार्थ जपान त्यांचा शत्रू होता त्यांची मदत घ्यायची, इटली त्यांचा शत्रू होता त्यांची मदत घ्यायची. म्हणजे जे इंग्लंडचे शत्रू राष्ट्र आहेत त्यांची मदत घेऊन आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं, असं मत होतं नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यासाठी आपण भारतीय सैनिकांची पण मदत घ्यायची, जे इंग्रजांच्या सैन्यामध्ये भारतीय लोक आहेत त्यांची पण आपण मदत घ्यायची, असा दृष्टिकोन या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होता. परंतु राष्ट्रीय सभेमधल्या ज्येष्ठ लोकांना हे मत आवडलं नाही, की नाही, इंग्रज लोकांनी आपलं काही चांगलं बी केलेलं आहे, आपण त्यांना धोका द्यायचा नाही, आपण शत्रूंची मदत घ्यायची नाही आणि आपण तीव्र आंदोलन पण करायचं नाही, आपण करायचं नाही आंदोलन, असं मत होतं काही ज्येष्ठ नेत्यांचं. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं काही वेगळंच मत होतं की आपण काय करायचं, इंग्रजांची पराभव करण्यासाठी किंवा इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी आपण शत्रू राष्ट्रांची मदत, त्यांच्या शत्रू राष्ट्रांची मदत घ्यायची. म्हणून ज्येष्ठ नेते आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु ते 2 वेळेस अध्यक्ष राहून गेलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं.
मग राजीनामा दिल्यानंतर मग जनतेपुढे आपले मत कसं मांडायचं, तर त्यांनी एक स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा एक पक्ष स्थापन केला आणि या ब्लॉक पक्षातून आपले विचार जनतेपुढे मांडले. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जे भाषण दिले त्या भाषणामध्ये त्यांनी नेहमी ब्रिटिशांविरुद्ध उठाव करत असताना आपण शत्रू राष्ट्रांची मदत घ्यायची, इंग्रजांच्या शत्रू राष्ट्रांची मदत घ्यायची असं आवाहन ते नेहमी भारतीय लोकांना करायचे कुठेही भाषण देत असताना. मग या भाषणामुळे या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अटक झालेली आहे आणि अटक झाल्यानंतर जेव्हा त्यांना तुरुंगात टांबले त्या तुरुंगात सुद्धा त्यांनी आपल्या प्राणांतिक म्हणजे आपल्या प्राण्याची पर्वा न करता आमरण उपोषण त्या ठिकाणी केले त्या तुरुंगामध्ये. मग आमरण उपोषण ते तुरुंगात करायचे. मग तुरुंगात मेल्यानंतर परत भारतीय लोकांना प्रेरणा मिळेल, मग जागृत होतील, यामुळे इंग्रज लोक घाबरले आणि इंग्रज लोकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना तुरुंगातून काढून आपल्या घरात नजरकैदेत ठेवले. म्हणजे सदैव त्यांच्यावर नजर ठेवायची. त्यांनी काही लोकांमध्ये भडकाऊ भाषण करू नये वगैरे वगैरे यासाठी त्यांना नजरकैदेत ठेवलं. परंतु अशा नजरकैदेमधून ते बाहेर पडले आणि मग ते गेले जर्मनीला. कुठे गेले ते? जर्मनीला त्यांनी मदत मागितली होती हिटलरकडून की आम्हाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. म्हणजे जर्मनीला गेले. नजरकैदेतून त्यांनी सुटका केली, वेषांतर केलं स्वतःचं, वेगळी वेशभूषा साकारून मग ते जर्मनीला निघून गेले. जर्मनीला गेल्यानंतर 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले 1941ला आणि त्या ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. जर्मनीला सुद्धा त्यांनी एक सेंटरची स्थापना केलेली आहे, ती आहे फ्री इंडिया सेंटर. आणि त्यांनी त्या बर्लिन रेडिओमधून परत भारतीय लोकांना आव्हान केलं की भारतीय लोकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव करायचा. कारण इंग्रज लोक कशामध्ये गुंतलेले आहेत? दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलेले आहेत म्हणून त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा, इंग्रजांविरुद्ध उठाव करायचा आणि इंग्रजांविरुद्ध उठाव करत असताना आपण इंग्रजांच्या शत्रू राष्ट्रांची मदत घ्यायची, असं आव्हान त्यांनी जर्मनीमधून केलं, बर्लिन रेडिओवरून केलं. नंतर काही कालावधीमध्येच रासबिहारी बोस यांनी या सुभाषचंद्र बोस यांना जपानला बोलवून घेतलं. कारण रासबिहारी बोस जपानमध्ये राहत होते. भारतामध्ये एक क्रांतिकारी होते ते. त्या क्रांतिकारी घटनेमध्ये एक घटना अशी झाली होती की त्याच्यामधून ते निसटले, बॉम्ब वगैरे फेकले होते, ते येईलच तुम्हाला क्रांतिकारी चळवळमध्ये, आणि ते जपानमध्ये गेले. मग जपानमध्ये त्यांनी एक संघटना स्थापन केली होती, ती आझाद हिंद सेना. त्या संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बोलवलं होतं जर्मनीहून जपानला. तर अशा प्रकारे ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी राष्ट्रीय सभेचे 2दा अध्यक्षपद भूषवले, परंतु तिथल्या ज्येष्ठ नेता आणि राष्ट्रीय सुभाषचंद्र बोस यांचे मतभेद झाले, राजीनामा द्यावा लागला. फॉरवर्ड ब्लॉक नावाची पक्षाची स्थापना केली. 1941ला फ्री इंडिया सेंटर जर्मनीमध्ये स्थापना केली, बर्लिन रेडिओवरून भाषण केलं आणि नंतर मग ते जपानला गेले. मग आता आझाद हिंद सेनेची स्थापना कशी झाली ती पाहू. आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे रासबिहारी बोस आणि नेतृत्व करण्यासाठी बोलवलं होतं सुभाष चंद्र बोस. तर आपल्याला आता बघायचं आहे आझाद हिंद सेनेची स्थापना. रासबिहारी बोस हे भारतामधले एक क्रांतिकारी. रासबिहारी बोस यांनी एक मोठं कार्य असं केलं होतं की त्यांच्या व्हाईसरायवर बॉम्ब टाकला होता, त्याच्यामधून ते व्हाईसरायांचा मृत्यू नाही झाला, पण ते निसटले आणि मग ते जपानला निघून गेले. म्हणजे 1915 पासून रासबिहारी बोस जपानला राहत होते. केव्हापासून? 1915 पासून रासबिहारी बोस हे जपानमध्ये होते आणि जपानमध्ये सुद्धा राहून त्यांनी आग्नेय आशियामध्ये, आग्नेय भागामध्ये जे काही इंडोनेशिया वगैरे देश असतील, छोटे छोटे मालदीव वगैरे, त्या सगळ्या भागातून त्यांनी भारतीय लोकांना संघटित केलं, देशप्रेमी भारतीय लोकांना संघटित केले आणि संघटित करून मग त्यांनी एक संघटना स्थापन केली, ती होती इंडियन इंडिपेंडन्स लीग.
चौकटभरामध्ये येईल इंडियन इंडिपेंडन्स लीग, फॉरवर्ड ब्लॉक, बापूलालची तुफान सेना, हे लक्षात ठेवायचं. तर रासबिहारी बोस यांनी आग्नेय आशियामधल्या देशप्रेमी लोकांना संघटित करून इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची त्यांनी संघटना स्थापन केली रासबिहारी बोसने. मग इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना झाल्यानंतर 1942ला पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियामधील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश जिंकले. म्हणजे बघा, दुसरं महायुद्ध चालू होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानचा शत्रू होता इंग्लंड. मग जपानने काय केलं की पूर्व आशियामध्ये किंवा आग्नेय आशियामध्ये जे काही राष्ट्र होती आशिया खंडामध्ये ज्याच्यावर ब्रिटिशांची सत्ता होती, त्या ब्रिटिशांच्या सत्ता असलेली सगळे प्रदेश जपानने जिंकून घेतली. आणि जपानने जेव्हा जिंकली तेव्हा त्या जपानच्या हातात ब्रिटिशांचं सैन्य सापडलं. खूप सैन्य ब्रिटिशांनी कैद केलं, जपानने कैद केलं ब्रिटिशांचं सैन्य. परंतु त्या ब्रिटिशांच्या सैनिकांमध्ये भारतीय लोक पण होती, कारण भारताचे लोक त्यांनी भरती केली होती आपल्या लष्करामध्ये. मग जेव्हा जपानने हे सगळं सैन्यानं कैद केलं तेव्हा त्या सैन्याच्या कैदेमध्ये रासबिहारी बोस यांना दिसून आलं की इथे भारताचे पण लोक आहेत, भारताचे सैनिक आहेत. मग रासबिहारी बोस यांनी जपान सरकारला एक मागणी केली की जेवढे तुम्ही भारतीय सैनिक आहेत ते आम्हाला देऊन टाका. आता जपान रासबिहारी बोस यांचा मित्र. मग रासबिहारी बोसला या जपानच्या लष्कराने भारतीय सैनिकांना सोपवून दिलं की हे तुमचं सैनिक आहे, तुम्ही घेऊन टाका. मग रासबिहारी बोसने काय केलं की रासबिहारी बोसने जे सैन्य जपानला शरणागती गेलेलं होतं त्या सैन्यामध्ये जे हिंदू लोक होते, भारतीय लोक होते, हिंदू आणि मुस्लिम लोक होते, त्या भारतीय लोकांची एक पलटण तयार केली आणि त्या पलटणीला नाव दिलं आझाद हिंद सेना. तर ही जी पलटण आहे ही पलटण त्यांनी एका व्यक्तीच्या मदतीने केलेली आहे, कॅप्टन मोहन सिंग. त्यांचं नाव होतं कॅप्टन मोहन सिंग. यांच्या मदतीने रासबिहारी बोसने एक पलटण तयार केली आणि या पलटणाचं नाव दिलं आझाद हिंद सेना. मग पुढे आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोण करेल तर त्यांनी मग जर्मनीमध्ये असलेल्या या सुभाषचंद्र बोसांना आमंत्रित केलं की तुम्ही जपानमध्ये या आणि जपानमध्ये आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करा. तर अशा प्रकारे ही आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? रासबिहारी बोसने. रासबिहारी बोसने जे शरणागतीला आलेलं सैन्य होतं त्या शरणागतीमधल्या सैन्यांचं, जपानला शरणागतीला आलेल्या सैन्याचं एक पलटण तयार केली होती कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने आणि त्या पलटणीनं नाव दिलं होतं आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व करण्यासाठी मग सुभाषचंद्र बोसला बोलवलं होतं. सुभाषचंद्र बोस यांनी 1943ला सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केलेली. आझाद हिंद सरकारची स्थापना सिंगापूर. हा फरक लक्षात ठेवायचा. आझाद हिंद सेना जपानमध्ये स्थापन झाली आणि आझाद हिंद सरकार सिंगापूरमध्ये स्थापन झाली. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोसने केली, पण आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोसने केली. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केलं तर सुभाषचंद्र बोस यांनी केली. आझाद हिंद सेनेची किंवा आझाद हिंद सरकारची स्थापना झाल्यानंतर त्यांना भरपूर लोकांची साथ भेटलेली आहे, जसं की शहानवाज खान, जगन्नाथ भोसले, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, अशा अनेक लोकांची त्यांना साथ भेटली. त्याच्यापैकी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन त्या आझाद हिंद सेनेचं एक महिलांची पलटण होती, महिलांचं पथक होतं. त्या महिलांच्या पथकाला नाव दिलं होतं झाशीची राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई असं त्या पथकाचं नाव होतं. त्या राणी लक्ष्मीबाई पथकाच्या त्या प्रमुख होत्या कॅप्टन डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. नंतर प्रेमकुमार सहगल यांचं त्यांना साथ भेटली होती. त्याच्यापैकी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन ह्या झाशीच्या राणी महिलाच्या पथक होत्या. या आझाद हिंद सेनेमार्फत त्यांनी जनतेला आव्हान केलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. म्हणजे देशासाठी तुम्ही बलिदान देण्यास सिद्ध व्हा. जर तुम्ही खून दिलं म्हणजे देशासाठी बलिदान दिलं तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्या सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या लोकांना आव्हान दिलेलं आहे ते होतं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ह्या गोष्टी लक्षात ठेवायची. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकमान्य टिळक, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाषचंद्र बोस, करेंगे या मरेंगे. महात्मा गांधी, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तर ते होते स्वामी विवेकानंद. अशा प्रकारे या आझाद हिंद सेनेने आपलं कार्य मग पुढे कसं केलं, काय काय कोणकोणते प्रदेश जिंकले, आझाद हिंद सेनेने मग शरणागती का पत्कारली किंवा हार का पत्करून घेतली, ते आपल्याला आता पाहायचं आहे. पुढचं आहे आझाद हिंद सेनेचे पराक्रम.
तर आता आपल्याला बघायचे आझाद हिंद सेनेचे पराक्रम. आझाद हिंद सेनेची स्थापना झाली, नेतृत्व केलं सुभाषचंद्र बोसांनी, पण त्यांनी काय काय पराक्रम केले ते पाहू. आझाद हिंद सेनेने काय काय पराक्रम केले त्याच्यापैकी नोव्हेंबर 1943ला भारतामध्ये अंदमान आणि निकोबार जे बेटं आहेत बंगालच्या उपसागरामधले, ते अंदमान आणि निकोबार बेटं कोणी जिंकून घेतली? जपानने जिंकून घेतली. आणि जपानने काय सांगितलं की ही बेटं भारताची आहेत, म्हणून त्यांनी आझाद हिंद सेनेला देऊन टाकली की हे बेटं तुमचे आहेत, तुम्ही परत घेऊन टाका. मग या आझाद हिंद सेनेने या अंदमान आणि निकोबारला नाव दिलं, अंदमानला नाव दिलं शहीद आणि निकोबारला नाव दिलं स्वराज्य, असं नाव त्यांनी बदलून टाकलं. याला नाव दिलं शहीद अंदमान बेटाला आणि निकोबार बेटाला नाव दिलं स्वराज्य. नंतर स्वतः त्यांनी युद्ध केलं. आझाद हिंद सेनेने 1944 मध्ये म्यानमार म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेला देश, या म्यानमार नावाचा अराकाना नावाचा भाग होता, तो अराकाना प्रदेशावर आक्रमण करून तो भाग जिंकून घेतला. आता म्यानमार जिंकल्यानंतर त्यांनी भारतामध्ये प्रवेश केला आणि भारतामध्ये आसाममध्ये जे काही पूर्व ठाणे होते त्यांच्या, ते आसाममध्ये आक्रमण करून आसामच्या पूर्व ठाणे त्यांनी जिंकून घेतल्या. परंतु त्याच वेळेस जपानकडून येणारी जी मदत होती ही बंद होऊन गेली. आपण असं म्हणतो की आझाद हिंद सेनेने खूप पराक्रम केले, पण आझाद हिंद सेनेकडे एवढे शस्त्र कुठून आले, एवढा पैसा कुठून आला? तर त्यांना जपान मदत करत होतं आणि जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना भारतावर आक्रमण करणार होती. परंतु जेव्हा त्यांनी आसामवर आक्रमण केलं, आसामच्या काही ठाणी जिंकल्या, त्याच वेळेस जपानकडून येणारी मदत बंद होऊन गेली. परंतु आझाद हिंद सेनेने हार पत्करली नाही, तर ते नेटाने त्या ठिकाणी लढत राहिले. प्रयत्न पण सोडले नाही, तर ते प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी लढत राहिले आणि आझाद हिंद सेनेने पराक्रम गाजवले. परंतु काय झालं की जपानकडून येणारी मदत बंद झाली आणि पुढे चालून जपानने स्वतः शरणागती पत्करली. तुम्हाला कारण त्यामध्ये विचारलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने शरणागती का पत्करली? तर जपानने शरणागती पत्करण्याचं एक कारण होतं, ते म्हणजेच अमेरिका. जपानवर अमेरिकेने 2 अणुबॉम्ब हल्ले केले. पहिला अणुबॉम्ब हल्ला केला 6 ऑगस्ट 1945ला हिरोशिमा, 6 ऑगस्ट 1945ला हिरोशिमा, आणि दुसरा हल्ला केला 9 ऑगस्ट 1945ला नागासाकी. 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 3 दिवसाच्या प्रकारे ते अणुबॉम्ब हल्ले केलेले आहेत. आणि या अणुबॉम्बमध्ये मग पूर्ण जपान उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त झाल्यामुळे जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये शरणागती पत्करली. याचा अर्थ जपान हरून गेलं, जपानकडून येणारी मदत बंद होऊन गेली. आणि दुसरी एक मोठी घटना झाली ती म्हणजे 18 ऑगस्ट 1945. 18 ऑगस्ट 1945ला एक विमान दुर्घटना झाली. विमान दुर्घटना झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अपघात झाल्यामुळे, यांचं निधन झाल्यामुळे आझाद हिंद सेनेने शस्त्र खाली ठेवावी लागली. तुम्हाला कारण त्यामध्ये विचारलेले आझाद हिंद सेनेने शस्त्र खाली का ठेवली? कारण आझाद हिंद सेनेला युद्धामध्ये मदत कोण करत होतं? तर जपान. परंतु जपानवरच अमेरिकेने हल्ला करून टाकला, त्यांच्यावर अणुबॉम्ब टाकून दिली, म्हणून जपानकडून येणारी मदत पूर्णपणे बंद झाली. दुसरी गोष्ट अशी झाली की आझाद हिंद सेनेचे जे नेतृत्व करणारे होते ते सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 18 ऑगस्ट 1945ला त्यांचं निधन झालं विमान अपघातामध्ये. मग नेताजी सुभाषचंद्र बोस नाही राहिले, जपानकडून येणारी मदत बंद झाली. मग शेवटी नाविलाजाने या आझाद हिंद सेनेला आपली शस्त्र खाली ठेवावी लागली, हात पत्करावी लागली. ते शरण येऊन गेले मग ब्रिटिशांच्या सैनिकांना. आणि मग तो आझाद हिंद सेनेचा जो रोमहर्षक पर्व होता तो पर्व संपलेला आहे. मग पुढे चालून काय झालं की पुढे चालून या सगळ्या सैनिकांना अटक झाली आणि सैनिकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवला की तुम्ही आपल्या देशाविरुद्धच लढले, त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला, त्यांना कडक शिक्षा सुनावली. परंतु त्यांचा बचाव करण्यासाठी भारतामधले नामवंकित वकिलांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यामध्ये होते पंडित मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू यांसारखे निष्णात कायदे पंडितांनी त्यांचा बचावाचे काम केले. पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू यांनी खूप प्रयत्न केले की यांना कोणतीही शिक्षा होऊ नये. परंतु आझाद हिंद सेनेमधल्या सैनिकांना त्यांच्या लष्करी न्यायालयाने जन्मठेपाची शिक्षा दिली. परंतु भारतीय लोकांना एवढा राग आला की आझाद हिंद सेनेने आमच्या देशासाठी खूप चांगले काम केलेले आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होता कामा नाही. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे असं झालं की ही जन्मठेपाची शिक्षा इंग्रजांना रद्द करावी लागली. कारण तो त्यांचा असंतोष उफडून आला होता, भारतीय लोकांना खूप संताप आला होता आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय लोकांना नाराज करणं चुकीचं आहे असं इंग्रजांना वाटलं. म्हणून त्यांनी
भारतीय लोकांचं म्हणणं ऐकून या आझाद हिंद सेनेची सुटका करून टाकली, जन्मठेपेची शिक्षा रद्द करून टाकली. आता आपल्याला शेवटचा मुद्दा बघायचा आहे, तो पाहू. आता आपल्याला भारतीय नौदल आणि विमान दलाचे उठाव पण पाहिजे. जसं की भूदलाने इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. भूदल म्हणजेच काय, आझाद हिंद सेना. मग भूदलाने इंग्रजांविरुद्ध उठाव केला, इंग्रजांविरुद्ध आक्रमण केलं. मग त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतूनच मग त्यांनी आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेमधूनच त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केले. म्हणजेच इंग्रजांचे जे मजबूत आधारस्तंभ होते भूदल, हे पहिले विरोधात गेलं, नंतर मग नौदल पण गेलं आणि विमानदल पण गेलं. म्हणजेच आधारस्तंभ त्यांचे ढासळले असं सांगता येईल. मग काय झालं की ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला होता. आझाद हिंदला त्यांनी कडक शिक्षा केली होती. जरी ती कडक शिक्षा रद्द करून टाकली तरी त्यांना प्रेरणा मिळाली की आपण सुद्धा इंग्रजांविरुद्ध उठाव करायचा, कारण त्याच्यामध्ये भारतीय सैनिक पण होते. मग असा उद्रेक एक झाला, तो म्हणजे 18 फेब्रुवारी 1946. 18 फेब्रुवारी 1946ला मुंबईमधील तलवार नावाची युद्ध नौका होती. तलवार युद्ध नौका. या तलवार युद्ध नौकेमधल्या ज्या भारतीय सैनिकांनी काय केलं, त्या युद्ध नौकेवरील सैनिकांनी तलवार या युद्ध नौकेवर भारताचा तिरंगा फडकवला आणि इंग्रजांविरुद्ध घोषणाबाजी केली, ब्रिटिशांविरुद्ध घोषणाबाजी केली. आणि खूप मोठी म्हणजे एक छोटी चकमक त्या ठिकाणी झालेली दिसून येते नौदलामध्ये. म्हणजे जसं आझाद हिंद सेनेने त्यांच्यावर आक्रमण केला, तसं नौदलामधलं हे तलवार युद्ध नौकेने सुद्धा त्यांच्यावर आक्रमण केला. मग ब्रिटिशांना राग गेला की आमची युद्ध नौका आमच्या विरोधात का घोषणाबाजी करत आहेत किंवा भारताचा तिरंगा का फडकवत आहेत. म्हणून ब्रिटिश सरकारने या सैनिकांवर, नौसैनिकांवर गोळीबार केला. याचं उत्तर म्हणून तिथल्या सैनिकांनी पण इंग्रजांवर गोळीबार केला. म्हणजे त्या ठिकाणी गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये मग भरपूर लोकांनी, भारतीय लोकांनी या तलवार युद्ध नौसैनिकांना पाठिंबा दिला. भरपूर कामगार त्यामध्ये सामील झाले आणि कामगारांनी मग उठाव केला, खूप मोठी चळवळ केली. मग हे छोटंसं युद्धाचं रूपांतर खूप मोठ्या भडक्यामध्ये झालं होतं. म्हणून हे बंद करण्यासाठी शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांना मध्यस्थीमध्ये जावं लागलं आणि मध्यस्थी करून मग हे जे काही नौसैनिक होते, तलवार युद्ध सैनिकावरील नौसैनिक, या नौसैनिकांनी शस्त्र खाली ठेवावी लागली. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं की असं उठाव करू नका वगैरे, आणि त्यांचं ऐकून मग या नौसैनिकांनी शस्त्र खाली ठेवली. मग जसं तलवार युद्ध नौकेने त्या ठिकाणी आता विरोध केला, तसं विमान दलाने पण उठाव केले इंग्रजांविरुद्ध. मग त्या विमान दलामध्ये होते, पाठिंबा दिला होता त्यांनी नौसैनिकांना. त्याच्यामध्ये दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ इत्यादी ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध संप पुकारलेला आहे. म्हणजे हे पण त्यांच्या विरोधात केलेलं आहे. अशा प्रकारे हे जे उठाव आहे हे राज्यकर्त्यांविरुद्ध असंतोषाची भावना शिगेला पोचल्याचे निदर्शक आहे. म्हणजेच काय की इंग्रजांविरुद्ध भारतीय लोक तर होतेच, पण इंग्रजांनी जी आपली मजबूत पाया उभारला होता, भूदल, नौदल, वायुदल, हे तिघचे तिघ दल इंग्रजांच्या विरोधात चालले गेले. म्हणजे 1942 ते 1946 या काळामध्ये इंग्रजांचा पाया खिळखिळी झाला असं म्हणतात. म्हणजे इंग्रजांचा पाया हा कमजोर होऊन गेला आणि कमजोर झाल्यामुळेच आता इंग्रजांना कळून चुकलं की आपला पाया म्हणजे भूदल, नौदल, वायुदल आपल्या विरोधात गेल्यानंतर आता आपल्याला जास्त काळपर्यंत भारतीय लोकांना पारतंत्र्यात ठेवता येणार नाही. कारण सगळे आपल्या विरोधात गेलेले आहेत. भारतामधले राजकीय नेते, शेतकरी, कारागीर, आदिवासी सगळे लोक गेले. ते गेले तर गेले, परंतु आपलंच सैनिक आपल्या विरोधात चाललं गेलं. उदाहरणार्थ भूदल गेलं, नौदलामधलं नौसेना, तलवार नावाची युद्ध नौकामधले सैनिक गेले. नंतर वायुदलामधले दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ या ठिकाणाचं सैन्य आपल्या विरुद्ध संप पुकारताय. म्हणजे आपल्याला जास्त काळपर्यंत भारतावर राज्य करता येणार नाही. अशी गोष्ट आता इंग्रजांना कळून चुकली होती. म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला की आता काही वर्षानंतर आम्ही भारतीय लोकांना स्वातंत्र्य देणार आहोत, अशी घोषणा करून टाकली. आणि असं एक खूप मोठा संप जो होता तो म्हणजे छोडो भारत चळवळ, छोडो भारत उठाव, या उठावापुढे खऱ्या अर्थाने भारताला भविष्यामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कारण या 4 वर्षामध्ये 1942 ते 1946 या 4 वर्षामध्ये इंग्रजांची सत्ता खिळखिळी झाली होती, कमजोर होऊन गेली होती. आणि या कमजोर झाल्याचा फायदा मग भारतीयांना पुढे मिळाला आणि भारतीयांना स्वातंत्र्य मिळालं. तर अशा प्रकारे हे जे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व होते, या स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये आपल्याला दिसून येतं की त्यावेळेस भूमिगत चळवळीने काय काय कामं केली. भूमिगत चळवळीबरोबर आझाद हिंद सेनेने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणकोणती कामं केली.
आणि छोडो भारत चळवळ, की या छोडो भारत चळवळीमुळेच भारतीय लोकांना प्रेरणा मिळाली. ही चळवळ शक्यतो ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात झाली होती, म्हणून त्याचं नाव आहे ऑगस्ट क्रांती. क्रांती झाली, एक प्रकारचं एक छोटं युद्ध झालं. जसं 1857चा उठाव झाला होता, 1857ची क्रांती झाली होती, तसा हा एक मोठा उठाव होता, तो होता छोडो भारत चळवळीचा. या छोडो भारत चळवळीमध्ये मग बुद्ध नौदल वायुदल हे सगळे त्यांच्या विरोधात गेले आणि मग भारतीय लोकांना पुढे स्वातंत्र्य मिळाले. तर अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. पुढचा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, की आपल्या क्रांतिकारकांनी काय काय बलिदान दिलेले आहे, काय काय कार्य केलेले आहे, ते पुढच्या पाठामध्ये बघू. धन्यवाद.